कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असं चुकलं मॅडम, तुमची बाजू न ऐकताच केवढं बोलले तुम्हाला। असं चुकलं, पण आता एक स्त्री म्हणून मी तुमच्या भावना समजू शकते। नाही समजू शकत आणि समजून घेण्याचा प्रयत्न भी करू नका, कारण आता आपल्यामध्ये कुठलंच नातं होऊ शकत नाही। आता आपल्यामध्ये फक्त चॅलेंज आहे। तुम्ही आम्हाला घराबाहेर काढता का आम्ही तुम्हाला घराबाहेर काढतो? तुम्हाला आपल्यामध्ये संघर्ष उभा करायचा असेल तर तो आम्हाला मान्य आहे। आता बघूयाच आपण नुसतं डोसकं जिंकणार की शिक्षणाने डोसकं जिंकणार। तुमचं चॅलेंज आम्ही स्वीकारलंय। बाबा, अक्षरा कशी आहेस? काही झालंय? अक्षरा, तुझ्या मनात काहीतरी चाललंय। खूप सारे प्रश्न आहेत तुझ्या डोळ्यात। काय झालंय? घरात सगळं? बाबा, मला तुम्हाला एक विचारायचं होतं। विचार ना। तुमचं आणि भुवनेश्वरी मॅडमचं नातं? नातं नाही अक्षरा, त्या बाईचं आणि माझं कसलंही नातं नाहीये। बाबा, अहो असं कसं म्हणता तुम्ही? म्हणजे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात ना? ऑफकोर्स असतात। मग तशीच त्यांची एक बाजू असेल, तीही आपण समजून घ्यायला हवी ना। त्यांचे काही म्हणणं असेल तुमच्याबद्दल। आहे ना, तिचं म्हणणं आहे, तिची अपेक्षा आहे। मी तुला बोललो होतो अक्षरा, तिला चारूचं स्थान हवं होतं, बायकोचा मान हवा होता, जो मी तिला कधीही दिला नाही आणि यापुढेही देणार नाही। बाबा, मी एक विचारू का तुम्हाला? विचार ना। तुमच्यात जवळीक निर्माण झाली होती का? बाबा, तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर नका सांगू तुम्ही। ऍक्च्युली मी चुकाच विचारलं, सॉरी। मी जाते। अक्षरा थांब, या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय मला। मी हे तुला आधी सांगायला हवं होतं। खरंय, आमच्यात तशी जवळीक निर्माण झाली होती। चूक झाली आमच्याकडून, माझ्याकडून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।